नमस्कार, अनिशा's रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत पिझ्झा विदाउट बेस, म्हणजे रेडीमेड बेसचा पिझ्झा करणार आहोत। मी याआधी तुम्हाला घरी बेस करून दाखवलेला आहे, त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती रेसिपी सुद्धा चेक करा। जर तुम्हाला बेस घरी करायचा नसेल, इन्स्टंट पिझ्झा करायचा असेल, तर आपण इथे रेडीमेड बेस घेतलेला आहे, त्याचा पिझ्झा केलेला आहे। अगदी 15 मिनिटांमध्ये पिझ्झा आहे तो रेडी होतो। खूप इझी प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पिझ्झा, वाव, मस्तच सेम डॉमिनोज सारखा पिझ्झा आपला रेडी होतो घरी, ते पण कढईमध्ये विदाउट ओव्हन आपण यूज केलेला नाहीये। कढईमध्ये तुम्ही बघू शकता पिझ्झा आपला किती मस्त असा रेडी झालेला आहे। जसा मार्केटमध्ये बाहेर कॅफेमध्ये पिझ्झा मिळतो, अगदी सेम तसाच पिझ्झा आज आपण घरी करणार आहोत। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा पिझ्झा करण्यासाठी मी इथे रेड शिमला मिर्च, ग्रीन शिमला मिर्च, 2 टोमॅटो आणि 1 कांदा घेतलेला आहे। तुम्हाला शिमला मिर्च आवडत असेल तर तुम्ही ॲड करा किंवा नाही ॲड केली तरी पण चालेल। मी इथे टोमॅटो कट करून घेणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा त्यामधलं जे बी आहे ते आपण काढून घेणार आहोत, बी घ्यायचं नाही आहे, टोमॅटोमधलं व्यवस्थित बी काढून घ्यायचं। त्याचप्रमाणे शिमला मिर्चमधलं सुद्धा बी आपण काढून घेणार आहोत। आणि तुम्हाला ज्या साईजमध्ये आकारामध्ये हवे त्या आकारामध्ये तुम्ही टोमॅटो कट करून घ्या। जर वरती स्लाइस केले तर छोटे स्लाइस करा किंवा मग बॉक्स शेपमध्ये कट करा। मी इथे बॉक्स शेपमध्येच कट केलेले आहेत, कारण मला बॉक्स शेपमध्ये आवडतात। मीडियम असं टोमॅटो आहे ते कट करून घेतलेलं आहे। त्याच प्रकारे आपण शिमला मिर्चसुद्धा कट करून घेतलेले आहे। त्यानंतर आपण कांदा कट करणार आहोत। तर कांदा इझिली कट करण्यासाठी एक ट्रिक आहे की त्याच्या ज्या पाकळ्या असतात त्या अशा वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे इझिली कांदा आहे तो कट केला जातो आणि छान असा पिझ्झावरती तो आपण व्यवस्थित ठेवू पण शकतो आणि बेक होतो व्यवस्थित। आपण भाज्या आहेत त्या परतून ह्या घेणार नाही आहे अजिबात, काही जण परतून घेतात पण त्या व्यवस्थित अशा पिझ्झामध्ये होऊन जातात, परतून घ्यायची काहीच गरज नाही आहे। मीडियम असं कट करून घेतलेलं आहे। आता आपण पिझ्झा सॉस करून घेऊयात। त्यासाठी मी इथे 1 चमचा रेड चिली फ्लेक्स आहेत ते घेतलेले आहेत। लाल मिरची आहे वाळलेली, ती मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेली आहे, रेड चिली फ्लेक्स। आणि त्यामध्ये आपण इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे, तो टोमॅटो सॉस यामध्ये ॲड करायचा। जेवढं तुम्हाला पिझ्झा सॉस रेडी करायचा आहे तेवढं तुम्ही टोमॅटो सॉस यामध्ये ॲड करा आणि तुम्हाला आवडेल तेवढं तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता, रेड चिली फ्लेक्स कमी जास्त करू शकता। टोमॅटो सॉस त्यामध्ये व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेतलेला आहे। कढई आहे ती प्रीहीट करून घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्यावरती स्टँड ठेवायचं। हे मीठ मी ऑलरेडी यूज केलेलं आहे त्यामुळे याचा कलर असा आहे। तुम्ही आपलं नॉर्मल जे आपण मीठ यूज करतो तेच घ्यायचं, त्यावरती एक प्लेट झाकून ठेवायची आहे आणि ते प्रीहीट करून घ्यायचं 5 मिनटं। त्यानंतर इथे आपण बेकरीमधून रेडीमेड बेस घेतलेला आहे पिझ्झाचा, तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे। प्लेटला खालून ऑइल नाही लावलं तरी चालतं, इझिली बेस निघतो, खाली अजिबात चिटकत नाही। त्यानंतर त्यावर टोमॅटो सॉस आहे, म्हणजे जे आपण पिझ्झा सॉस आहे रेडी केलेला तो त्यावरती छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे, व्यवस्थित लावून घ्यायचा आहे बेसला। आणि बेसला नंतर फोकने होल करायची काहीच गरज नाही आहे, कारण ऑलरेडी असतात आणि तो फुगत वगैरे नाही। त्यानंतर इथे आपण आता कांदा छान असा ठेवणार आहोत पिझ्झावरती आणि मी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत। स्वीट कॉर्न आपण बॉईल करून घेतलेले नाही आहे, डायरेक्ट घेतलेले आहेत, ते पिझ्झामध्ये आपोआप छान असे बेक होतात, बॉईल करून घ्यायची काहीच गरज नाही आहे। त्यानंतर इथे आपण रेड शिमला मिर्च, ग्रीन शिमला मिर्च टाकलेली आहे आणि टोमॅटो, सगळे टॉपिंग्स टाकल्यानंतर आपण इथे चीज टाकणार आहोत। मी मॉझरेला चीज घेतलेला आहे, ते चीज यामध्ये टाकलेलं आहे मी। तुम्ही जर टिक्की घेतली तरी पण चालेल, टिक्की तुम्ही छान अशी खिसून यावरती टाकायची आहे पिझ्झावरती। आता आपण हा पिझ्झा आहे तो सावकाश कढईमध्ये ठेवणार आहोत, अगदी अलगद कढईमध्ये ठेवायचा, कारण कढई ही खूप गरम असते, ती प्रीहीट करून घेतलेली आहे आपण। आता प्लेट झाकून ठेवायची आणि पूर्ण मीडियम गॅसवरती 15 मिनटं आपण पिझ्झा बेक करून घेणार आहोत। तुम्ही आधीमध्ये चेक करू शकता, गॅस तुमचा फ्लेम किती मोठा आहे त्यावरती डिपेंड आहे। 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता
मस्तच छान असं चीज आहे ते मेल्ट झालेलं आहे आणि बेससुद्धा मस्त झालेला आहे खालून खरपूस. आता तो आपण हळूच काढून घ्यायचा आहे पिझ्झा प्लेटमध्ये आणि अगदी थोडा थंड झाला की तो आता आपण कट करून घेणार आहोत. माझ्याकडे इथे पिझ्झा कटर आहे त्यामुळे मी पिझ्झा कटरने कट करत आहे. तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही नॉर्मल आपण किचनमध्ये यूज करतो डेली यूज त्या चाकूने कट केला तरी पण चालेल किंवा व्हेजिटेबल सीजर असते त्याने कट केला तरी पण चालेल. आता पिझ्झा आहे तो कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इझिली कट होतो आणि तुम्हाला एक पीस आहे तो मी काढून दाखवते. तुम्ही बघू शकता. आहा मस्तच किती सुंदर असा पिझ्झा झालेला आहे. जेवढा सुंदर दिसत आहे तेवढा सुंदर चवीला देखील होतो. मस्तच आणि चीज सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान असं मेल्ट झालेलं आहे आणि किती चीजी झालेला आहे आपला पिझ्झा. हे बघा मस्तच जसा दिसत आहे तसाच खायला सुद्धा होतो. तुम्ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि अशाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.